नमो नमः अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम माझा मातृवियोग आणि मांत्रिकताईत। अस्तु तर्हि कथायाः आरंभं कुर्मः। माझ्या वडील भावाचे लग्न व्हावे ही माझ्या आईच्या आयुष्यातली मोठी इच्छा। माझ्या अनंताच्या बायकोचे मुख पाहीन तोच ह्या जगातला माझा स्वर्ग, असे उद्गार माझी आई कितीतरी वेळा काढायची। आपले वंश सातत्य अबाधित टिकून राहावे ही भारतीय भावना त्या उद्गारातून उमटत असे। अनंताचे लग्न ठरले तेव्हा मी सुमारे 11 वर्षांचा असेन। आई त्यावेळी कलकत्त्याला लग्न समारंभाच्या तयारीत गर्क होती। फक्त मी आणि वडील बरेलीला होतो। 2 वर्षे लाहोरला काढल्यानंतर वडिलांची बदली येथे झाली होती। मला 2 वडील बहिणी रोमा आणि उमा यांची लग्ने कशी थाटामाटात झाली होती हे मी पाहिलेले होते। पण अनंताच्या लग्नाच्या समारंभाचा थाट काही वेगळाच होता, कारण अनंत हा बाबांचा वडील मुलगा। घरी आईला भेटावयाला दूरदूरचे पाहुणे दररोज येत। त्यांची उतरण्याची राहण्याची सोय आईने वेगळी केली होती। आम्ही 50 ॲम्स्टर्स हाऊस या ठिकाणी एक नवीन घर खरेदी केले होते। तेथे पाहुण्यांची सगळी सोय केली होती। सर्व गोष्टीची अगदी जय्यत तयारी करून ठेवली होती। फराळाचे पदार्थ, लाडू वगैरे गोड पदार्थ, नवऱ्या मुलीकडे जाण्याकरता नवऱ्या मुलाचा साज शृंगार घालून सजविलेला वरघोडा, मंडावळी, रोषणाई, शृंगार केलेले हत्ती, उंट, इंग्रजी, स्कॉटिश बँड, देशी वाजंत्री, करमणुकीची सोंगे, फडची वगैरे सर्व काही जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे आवश्यक त्या सर्व गोष्टींचा बंदोबस्त करून ठेवला होता। आम्ही दोघे, बाबा आणि मी अगदी खुशीत होतो। लग्नाच्या अगदी आयत्या वेळी हजर राहण्याचा आम्ही विचार ठरविला होता, परंतु ज्या दिवशी मुहूर्त निश्चित केला होता त्याच्या अगोदर काही दिवस मला एक अशुभ दृष्टांत झाला। आम्ही बरेलीला होतो। मध्यरात्रीची वेळ। बंगल्याच्या बाहेर अंगणात मी बाबांच्या जवळ झोपलो होतो। माझ्या गादीवरच्या मच्छरदाणीत वरती एका डासाने गुणगुणत फडफड करून मला उठवले। मच्छरदाणीचा पडदा उघडला व माझ्या आईची प्रेमळ मूर्ती माझ्यापुढे उभी राहिली। जा, वडिलांना उठव। तिचा आवाज अगदी बारीक होता। हे पहा, तुम्हाला जर मला भेटायची इच्छा असेल तर उद्या सकाळी अगदी पहाटेच्या 4च्या गाडीने, जी अगदी पहिली गाडी मिळेल त्या गाडीने कलकत्त्याला या। असे म्हणून ती पिशाच्यासारखी दिसणारी आकृती अदृश्य झाली। बाबा, बाबा, आई आपल्याला सोडून जाते। माझ्या भेदरलेल्या आवाजाने बाबांना ताबडतोब उठवले। अशुभ दृष्टांत हा मी त्यांना रडत रडतच सांगितला। स्वप्नात घाबरला आहेस तू, दुसरं काही नाही, भिवू नकोस, असे म्हणून बाबांनी माझी समजूत घातली। कुठलाही नवीन प्रसंग उपस्थित हो त्याची वासलात लावायची त्यांची ही ठराविक पद्धत होती। तुझ्या आईची तब्येत चांगली आहे, बिघडली आहे असे जर आपल्याला कळले तर उद्या आपण तिकडे जायला निघू। माझ्या मनात ज्या यातना होत होत्या त्यांनी मला कठोरपणे बोलायला लावले। आताच जर निघाला नाहीत तर त्याबद्दल तुम्ही स्वतःला पुढे कधीही क्षमा करू शकणार नाही आणि मीही तुम्हाला कधी क्षमा करणार नाही। रात्र संपून सकाळ उजडली आणि ती अशुभ वार्ता स्पष्ट शब्दात आमच्या कानी पडली। आई अत्यवस्थ आहे, लग्नाचे पुढे ढकलले आहे, ताबडतोब या। बाबा आणि मी ताबडतोब घाईने निघालो। वाटेत एका जंक्शनच्या स्टेशनावर माझे एक काका आम्हाला भेटले। त्यांची गाडी जणू आमच्याच दिशेने मोठ्या वेगाने मोठी होत अशी येत होती। माझ्या मनातील दुःखावेग अगदी उचंबळून आला। मला वाटले की अशीच्या अशीच गाडीच्या रुळांवर उडी घ्यावी। आई सोडून गेली असेच मला वाटले। तिच्या वियोगाचे दुःख मला असह्य होते। या जगात आता जगण्यासारखे काही उरले नाही असे मला वाटले। या जगात आईच माझे सर्वस्व होते। माझा सारा आधार तीच होती। लहानपणी किरकोळ दुःखाच्या प्रसंगी तिने माझे प्रेमळ मुद्रेने सांत्वन करावे। तिचे हे आश्वासन देणारे काळे डोळे मला अगदी स्पष्ट आठवले। अजून आहे ना ती? अगदी निघता मी काकांना काकुळतीने अखेरचा प्रश्न विचारला। माझ्या मनाची व्याकुळता माझ्या चेहऱ्यावर ताबडतोब दिसून येत होती। ती त्यांच्या ध्यानात आली। ते म्हणाले, आहे, अजून जिवंत आहे। पण मला त्यांचे बोलणे खरे वाटेना। कलकत्त्याला आम्ही घरी पोहोचलो आणि आई गेल्याची बातमी ऐकून आम्ही स्तंभितच झालो। मी खाली जमिनीवर निश्चेष्टपणे अगदी कोसळून पडलो। आक्रोशाने मी माझ्या दिव्य मातृदेवतेला स्वर्गाच्या दारातून बाहेर येण्याचे जणू पाचारण केले। माझ्या पिकत चाललेल्या जखमांवर तिच्या शब्दांनी जणू फुंकर घातली। जन्मोजन्मी मीच तुझी आई होते, मीच तुझे वात्सल्याने पालनपोषण केले। माझ्या या रूपात
ते माझे 2 काळे सुंदर डोळे, जे आता तुला पुन्हा कधी दिसणार नाहीत, ते पाहून घे. माझ्या प्रिय मातेचे अंत्यसंस्कार झाल्यावर मी व बाबा दोघे परत बरेलीला आलो. आमच्या बंगल्याच्या समोर पिवळसर हिरवळीवर सौम्य शीतल छाया देणारे एक मोठे शेवळीचे झाड होते. ते आता माझे यात्रास्थान झाले. दररोज सकाळी मी त्या झाडाखाली जाऊन बसत असे. मला कधी कधी काव्यस्फूर्ती येई आणि मला वाटे शेवळीच्या झाडाची फुले मोठ्या भक्तिभावाने त्या हिरवळीच्या व्यासपीठावर स्वतःला अर्पण करीत आहेत. पहाटे दवबिंदूंबरोबर अश्रू गाळीत असताना मला त्यावेळी पुष्कळदा कसला तरी अनोखा अन्य लोकातून येणारा असा प्रकाश भासमान होत असे. परमेश्वर दर्शनाची तीव्र तळमळ मला लागली. हिमालय पर्वताकडे माझे मन फार तीव्रतेने आकर्षित होऊ लागले. माझा एक आतेभाऊ होता. त्याने त्या पवित्र पर्वत प्रदेशामध्ये बरीच वर्षे भ्रमण केलेले होते. तो एकदा आम्हाला भेटावयास बरेलीला आला. तो आम्हाला त्या उच्च गिरीकंदरात राहणाऱ्या योग्यांच्या आणि स्वामींच्या गोष्टी सांगे. चला आपण हिमालयात जाऊ. बरेलीमधील आमच्या घरमालकाच्या मुलाला द्वारका प्रसादला मी एक दिवस सुचविले, पण त्याला त्यात काही गम्य वाटेना. त्याने उलट माझा हा बेत माझ्या वडील भावाच्या कानांवर घातला. तो नुकताच वडिलांना भेटावयाला बरेलीला आला होता. लहान मुलाची एक आपली हौस न पुरवली जाणारी का होईना असा विचार करून ती हसण्यावरी नेण्याच्याऐवजी अनंताने माझी कुचेष्टा केली. कुठे आहे तुझी ती भगवी छाटी? छाटीखेरीज तू स्वामी कसा होणार? पण त्याच्या शब्दांनी माझ्या मनात रोमांचकारी विचार आणले. स्वामीचे खरेखुरे चित्र त्या शब्दांनी माझ्यापुढे उभे केले. मी साधू बनून साऱ्या हिंदुस्थानभर संचार करीत आहे असे मला वाटले. कदाचित एखाद्या पूर्वजन्मातील स्मृती जागृत झाली असेल. काही असो, हा पुरातन कालापासून चालत आलेल्या संन्यासाचा वेश वापरताना किती सोयीचा वाटेल हे मला समजून आले. एकदा सकाळी मी द्वारकाबरोबर गप्पा मारीत होतो आणि पर्वतावरून बर्फाचा खडक जसा खाली घरंगळत यावा तसे परमेश्वराने वरून खाली येऊन आम्हाला दर्शन द्यावे असे वाटले. माझ्या बोलण्याकडे माझ्या सोबत्याचे अर्धवट लक्ष होते, पण मी मात्र मनापासून बोलत होतो व स्वतःचे ऐकत होतो. त्या दिवशी दुपारी मी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या नैनितालच्या दिशेने घराबाहेर पडलो. अनंताने बरोबर पाठलाग केला व मला पकडून बरेलीला परत आणले. माझी फार निराशा झाली आणि यापुढे आमच्या यात्राबित्रा बंद झाल्या. आता यात्रा फक्त आमच्या शेवळीच्या झाडापर्यंतची दररोज पहाटेला जाण्याची. हिला फक्त परवानगी माझ्या 2 माता, एक मानवी व एक स्वर्गीय. ह्या दोन्ही मातांच्या वियोगाच्या दुःखाने माझे हृदय पुरवटून निघाले. आईच्या निधनाने आमच्या कुटुंबाची घडी विस्कटली ती विस्कटलीच. ती पुन्हा पूर्ववत होण्यासारखी नव्हती. बाबांनी पुढे दुसरे लग्न केले नाही. तसेच ते पुढे 40 वर्षे विधुर स्थितीत राहिले. आम्हा मुलांना ते आता बाप व आई अशा दोघांच्या मायेची पाखरं घालू लागले. त्यांचा स्वभावही थोडा थोडा ममताळू होऊ लागला आणि त्यांच्याबद्दलची आमची भीती हळूहळू कमी होऊ लागली. कुटुंबातील निरनिराळे प्रश्न आता ते थंडपणे व समजुतीने सोडवू लागले. ऑफिसमधून घरी परत आल्यावर ते एखाद्या वैराग्याप्रमाणे आपल्या खोलीत जात व अगदी गंभीरपणे क्रियायोगाची साधना करीत. आई गेल्यावर बऱ्याच वर्षांनी घरकाम पाहण्याकरता मी एक इंग्लिश नर्स ठेवण्याची खटपट केली. हेतू हा की वडिलांचे कष्ट कमी व्हावेत, पण त्यांनी नकार दर्शविला. माझी सेवा करणारी तुझी आईच शेवटची. आयुष्यभरच्या भक्तीकडे त्यांनी फार दूरवर नजर पोचविली. दुसऱ्या कोणत्याही स्त्रीपासून प्रापंचिक कामात मला मदत घ्यावयाची नाही. आई गेल्यानंतर 14 महिन्यांनी मला कळले की तिने माझ्याकरता एक महत्त्वाचा निरोप ठेवून दिलेला होता. शेवटच्या खटकेला तिच्या बिछाण्याजवळ अनंता बसून होता आणि त्याने तिचे शब्द टिपून ठेवले होते. तिने त्याला सांगून ठेवलेले होते की 1 वर्षानंतर त्याने तो संदेश मला द्यावा, पण अनंताने तो मला सांगायला जरा उशीर लावला. आईने त्याच्याकरता नवरी शोधून ठेवलेली होती. त्या मुलीशी लग्न करण्यासाठी त्याला लवकरच बरेलीहून कलकत्त्याला जायचे होते. एके दिवशी संध्याकाळी त्याने मला जवळ बोलावले. हे बघ मुकुंदा, एक काही विलक्षण बातमी सांगायची आहे. तुला मला सांगावयाला धीर होत नाही. अनंता जणू आपली अगतिकता दर्शवित होता. मला सारखी भीती वाटे की ही हकीकत सांगितल्यावर तू घरातून निघून तर जाणार नाहीस ना. पण
ते काही जरी असले तरी तुझ्यामध्ये ईश्वरी साक्षात्काराची चमक आहे. तुला मी हिमालयाच्या वाटेवरून पकडून आणले तेव्हा तुझ्याबाबत मी एक निश्चय केला होता. आता मी आपल्या आईला दिलेल्या वचनाच्या पूर्तीस अधिक विलंब लावित नाही. माझ्या भावाने माझ्या हातात एक लहानशी पेटी दिली आणि आईचा निरोप सांगावयास सुरुवात केली. आई म्हणाली होती, मुकुंदा, माझ्या लाडक्या बाळा, हे माझे अखेरच्या आशीर्वादाचे शब्द तुला सांगते. तुझ्या जन्मानंतर ज्या काही घटना झाल्या त्या सांगायची आता वेळ आली आहे. तू अगदी लहान माझ्या अंगावर होतास तेव्हाच तुझे आयुष्य पुढे कसे जाणार आहे हे मला कळून चुकले होते. तेव्हा तुला घेऊन मी वाराणसीमधील आपल्या गुरु महाराजांकडे गेले होते. भक्तगणांची केवढी गर्दी होती. त्यांमध्ये लाहिरी महाशय गुरु महाराज अगदी ध्यानमग्न बसले होते. मला ते धड नीटपणे दिसतही नव्हते. मी तुला थोपटत होते आणि मनात प्रार्थना करीत होते की गुरु महाराजांचे तुझ्याकडे लक्ष जावे आणि तुला त्यांनी आशीर्वाद द्यावा. माझी ही मनातली प्रार्थना इतकी तीव्र होत चालली होती. शेवटी गुरु महाराजांनी आपले डोळे उघडले आणि मला जवळ येण्याकरता खूण केली. इतरांनी मला वाट मोकळी करून दिली. त्यांच्या पवित्र पायांवर मी डोके ठेवले व नमस्कार केला. लाहिरी महाशयांनी तुला आपल्या मांडीवर घेतले आणि तुझ्या कपाळावरून आपल्या अनुग्रहाचा हात फिरवला आणि ते उद्गारले की, मुली, तुझा मुलगा एक योगी होईल. परमार्थ मार्गावर इंजिनसारखा तो इतरांना मोठा मदतनीस होईल. कित्येक आत्म्यांना तो परमेश्वराच्या द्वाराशी आणून पोहोचवेल. माझ्या मनातली गुप्त प्रार्थना सर्वज्ञ अशा गुरु महाराजांनी ऐकली व वरदान दिले. त्यामुळे माझे हृदय आनंदाने भरून आले. तुझ्या जन्माच्या थोडे दिवस आधी त्यांनी तू त्यांच्याच मार्गाने जाशील असे मला सांगितलेले होते. पुढे बाळा, तुला तो दिव्य प्रकाश दिसला ती हकीकत मला माहीत होती. तुझी वडील बहीण रोमा हिलाही माहीत होती. आम्ही त्यावेळी अगदी शेजारच्याच खोलीमध्ये बसलेलो होतो. बिछाणावर तू निश्चेष्ट पडलेला होतास हे आम्ही पाहिले होते. तुझ्या लहानशा मुखमंडलावर एक तेज आले होते आणि तू तेव्हा म्हणालास की परमात्म्याच्या शोधार्थ मी हिमालयात जाण्याचा निश्चय केला आहे. तेव्हा तुझा आवाज दृढ निश्चयाच्या बळाने जणू घुमत होता. बाळा, अशा कितीतरी गोष्टी घडून आल्या आणि माझी ठाम समजूत झाली की तुझा मार्ग वेगळा आहे. संसारी माणसाहून तू वेगळा आहेस. आणि पुढे माझ्या आयुष्यात अशी एक विलक्षण घटना घडून आली आणि त्या प्रसंगाने माझी अगदी खात्री पडली. तो प्रसंगच मला आता पुढला संदेश द्यावयास लावित आहे. पंजाबमधून कोणी एक साधू पुरुष आपल्याकडे आले होते. आम्ही त्यावेळी लाहोरला होतो. सकाळचीच वेळ होती. नोकर माझघरात आला व म्हणाला, बाईसाहेब, एक विचित्रसा साधू बाहेर आला आहे. तो म्हणतोय की मला मुकुंदाच्या आईला भेटायचं आहे. हे साधे शब्द पण माझ्या मनातील संवेदनाच्या तारा त्या शब्दांनी छेडल्या. कोण आले आहे हे पाहण्याकरता मी बाहेर आले. तो साधू महाराज दृष्टीस पडले. मी त्यांच्या पाया पडले. आपल्यासमोर परमेश्वरच मनुष्य रूपाने उभा आहे हे मी अंतर्ज्ञानाने जाणले. माई, तो म्हणाला, तुझे या भूतलावरचे आयुष्य आता संपत आले आहे. हे तुला समजावे अशी संत महात्म्यांची इच्छा आहे. आता जे दुखणे तुला येईल ते तू अखेरचेच दुखणे समज. एवढे बोलून तो थांबला. काही वेळ कोणीच बोलले नाही. मला भीती अशी वाटली नाही, पण एका महान मनःशांतीच्या स्पंदनाचा मला अनुभव आला. पुन्हा तो मला सांगू लागला, तुझ्याजवळ मी एक चांदीचा मंतरलेला ताईत ठेवायला देणार आहे. आजच नाही देत. माझ्या बोलण्याचा खरेपणा तुला पटवून द्यावयाचा म्हणून सांगतो की उद्या तू जेव्हा ध्यानाला बसशील तेव्हा तुझ्या हातात तो ताईत आपोआप येईल. आयुष्याच्या अखेरीची वेळ येईल तेव्हा तू आपला सगळ्यात वडील मुलगा जो अनंत त्याच्याजवळ हा ताईत द्यावास व त्यास 1 वर्ष जवळ ठेवून देण्यास आणि नंतर दुसऱ्या मुलाच्या स्वाधीन करण्यास सांगावेस. या ताईताचे महत्त्व मुकुंदाला सिद्ध महात्म्यांकडून कळेल. तो जेव्हा ऐहिक वासनांचा त्याग करून परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाला लागेल तेव्हा त्याने हा ताईत जवळ ठेवावा. अशा तऱ्हेने त्याने हा ताईत बरीच वर्षे ठेवावा. त्याचे कार्य प्रयोजन झाले म्हणजे तो आपोआप अदृश्य होईल. अगदी गुप्त ठिकाणी जरी ठेवून दिला तरी त्या ठिकाणाहून तो आला त्या ठिकाणाप्रत तो जाईल. त्या साधूला मी भरपूर भिक्षा वाढली आणि आदरपूर्वक त्यांना नमस्कार केला. साधू भिक्षा न घेताच आशीर्वाद देऊन निघून गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी जेव्हा हात जोडून ध्यानास बसलो तेव्हा माझ्या ओंजळीत एक चांदीचा ताईत अगदी त्या साधूने सांगितल्याप्रमाणे प्रगटला. माझ्या हाताला त्याचा गार
मऊ स्पर्श झाला तेव्हा माझ्या ओंजळीत तो आल्याचे समजून आले. आज 2 वर्षे होऊन गेली. मी काळजीपूर्वक तो ताईत सांभाळून ठेवलेला आहे आणि आता तो अनंताच्या स्वाधीन करीत आहे. माझ्याकरता शोक करू नका. माझे गुरुच मला परमेश्वराच्या स्वाधीन करणार आहेत. बरं बाळ, मी आता जाते. आई जगदंबा तुझे रक्षण करीन. तो ताईत हातात घेतल्यावर माझ्या अंगावर एक दिव्य तेज चढले. किती एक सुप्त स्मृती जागृत झाल्या. ताईत वाटोळा जुन्या खंडणीचा असून त्याच्यावर संस्कृत अक्षरे लिहिलेली होती. भूतकाळात होऊन गेलेल्या उपदेशकांपासून तो माझ्या हातात आलेला आहे व तेच अदृश्यपणे मला मार्गदर्शन करीत आहेत हे मी समजलो. त्या ताईताचे आणखी एक रहस्य होते, पण असे त्याचे अंतरंग विशद करणे बरे नव्हे. मी ताईत माझ्या हातातून अत्यंत शोचनीय अशा माझ्या आयुष्यातील दुःस्थितीतून कसा नाहीसा झाला व तो नाहीसा झाल्याने पुढे मला गुरुचा कसा लाभ झाला हे सर्व काही या प्रकरणात सांगता येणार नाही. पण हिमालयात जाण्याला प्रथमच आडकाठी आल्याने तो लहान मुलगा नाउमेद झाला नाही. तो दररोज त्या ताईताच्या पंखांवरून दूरवर संचार करून परत येई. अधुना कथा समाप्तिंगता अस्तु तर्हि श्वः पुनर्मिलामः. तावत् शुभं भूयात्. धन्यवादः.